Good morning, student. Our next topic is classification of microbes. Among the living organisms, microorganisms are largest in number. Hence, they are classified as follows. बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते खूप साऱ्या नंबर्समध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचं जे क्लासिफिकेशन केलं आहे ते क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, इथे पुढे तुम्हाला एक चार्ट दिसतोय. काय तो चार्ट? क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझमचं 2 सेलमध्ये क्लासिफिकेशन केले, एक प्रोकॅरियोट्स आणि दुसरं युकॅरियोट्स. मग प्रोकॅरियोट्समध्ये ओन्ली बॅक्टेरिया, प्रोकॅरियोट्सचं क्लासिफिकेशन कसं झालं आहे? ओन्ली बॅक्टेरिया. आणि युकॅरियोट्समध्ये मग प्रोटिस्टा असेल, फंगाय असेल, अल्गी असेल, ह्या अशा पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. मायक्रो ऑर्गॅनिझमचं 2 सेलमध्ये क्लासिफिकेशन, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. अँड प्रोकॅरियोट्सचं बॅक्टेरिया आणि युकॅरियोट्सचं बघा 3 ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन आहे, प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी. विथ रेफरन्स टू साईज ऑफ मायक्रोब्स. बघा, मायक्रोबची जर साईज बघायची असेल तर 1 मीटर इज इक्वल टू काय असतं? 10⁶ मायक्रोमीटर. 10⁶. 6 मीन्स काय? मायक्रो. अँड 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. नॅनो मीन्स 9 अँड मायक्रो मीन्स 6. अंडरस्टँड? बघा, आता आपल्याला फर्स्ट प्रोकॅरियोटचं क्लासिफिकेशन बघायचं. प्रोकॅरियोट्समध्ये काय? बॅक्टेरिया. बॅक्टेरियाची साईज किती असते? बघा, 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. फर्स्ट, युनिसेल्युलर इंडिपेंडंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम, समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम कॉलनीज. बॅक्टेरियाज कसे असतात? युनिसेल्युलर, एकच सेल असतो त्याच्यामध्ये, इंडिपेंडंट असतात, ते कोणावरही डिपेंड नसतात, ते स्वतःचं फंक्शन करत असतात. आणि ते बॅक्टेरिया जे बघायला मिळतात आपल्याला ते कशामध्ये दिसतात? कॉलनीजमध्ये. कशामध्ये? कॉलनीज म्हणजे सगळे एकत्र असतात. नंतर सेकंड बघा काय आहे? बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गॅनिज आर अब्सेंट. बघा, बॅक्टेरियल सेल जे असतात ते कसे असतात? प्रोकॅरियोट्स असतात आणि त्याला काय असते? सेल वॉल असते. काय असते? सेल वॉल. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस, आणि त्याच्यामध्ये असणारे जे सेंटर ऑफ न्यूक्लियस असतात ते कसे असतात? डिस्टिंक्ट असतात. किंवा सेल ऑर्गॅनिज हे कसे असतात? अब्सेंट असतात. थर्ड नंबरची कॅरेक्टरिस्टिक काय बघा? दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. मग ह्याचं जे रिप्रोडक्शन होत असतं ते कसं होत असतं? एकच सेल असल्यामुळे रिप्रोडक्शन हे सिम्पल बायनरी फिजनमध्ये होत असतं. अँड फोर्थ नंबर, इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रोज व्हिगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. काही ज्या कंडिशन आहे, काही कंडिशनमध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ ही एकदम फास्ट होत असते, व्हिगरसली होत असते, आणि त्याच्यापासून जे काही रिप्रोडक्शन होत असते कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. आणि त्याचे 20 मिनिट्समध्ये त्या बॅक्टेरियाचे डबल नंबरमध्ये रूपांतर होत असतं. बघा, इथे काही बॅक्टेरियाचे पिक्चर्स दाखवले. फर्स्ट काय? कोकस. सेकंड काय? कोका बॅसिलियस. थर्ड नंबरचं काय आहे? बॅसिलस, ब्ल्यू कलरचं आहे. आणि फोर्थ नंबरचं काय? बघा, कॉमा शेपमध्ये जे आहे व्हिब्रिओ, त्याला काय म्हणतात? व्हिब्रिओ. आणि इकडे बघा दिसतंय एक स्ट्रक्चर स्प्रिंग लाईक, त्याला काय म्हणतात? स्पिरिलियम. काय? स्पिरिलियम. नेक्स्ट कुठलं आहे आता हे कसलं कन्व्हर्जन आहे? बॅक्टेरिया म्हणजे प्रोकॅरियोट्सचं क्लासिफिकेशन होतं. आता आपल्याला नेक्स्ट काय बघायचं आहे? युकॅरियोट्स. मग युकॅरियोट्समध्ये काय? फर्स्ट प्रोटोझोआ. काय? प्रोटोझोआ. त्याची साईज किती असते? अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. बघा, प्रोटोझोआ आर फाउंड इन सॉईल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. सम आर फाउंड इन बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. बघा, प्रोटोझोआ जे आहेत ते कशामध्ये दिसतात? सॉईलमध्ये, फ्रेश वॉटर असेल, समुद्राचं पाणी असेल, ह्याच्यामध्ये ते दिसतात. आणि बऱ्याच वेळा ते कशामध्ये दिसतात? बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम, आणि ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ते दिसतात. आणि ते कसे असतात? पॅथोजेनिक. कसे असतात? पॅथोजेनिक. धीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोट सेल्स. प्रोटोझोआ सुद्धा कसे आहेत? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे, एकच सेल असतो त्याच्यामध्ये. आणि युकॅरियोटिक सेल, त्याच्यामध्ये काय असतात? युकॅरियोटिक सेल. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉंग प्रोटोझोआ. मग ह्या प्रोटोझोआचे जे आहेत, फॉर एक्झाम्पल पॅरामोशियम असेल, एंटामिबा असेल, ह्याचं जे काही व्हॅरिएशन केलेलं आहे, त्याच्यात जे सेल स्ट्रक्चरचं जे व्हॅरिएशन असतं ते ग्रेट ह्याच्यामध्ये केलेलं असतं. आणि त्याचं जे ऑर्गन्स ऑफ
लोकोमोशन, त्याचप्रमाणे मोड्स ऑफ न्यूट्रिशन हे कसे असतात, डिफरंट असतात. मग आता प्रोटोझोआ बघा, दीज ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. ह्याच्यामध्ये पण सिंगल सेल असल्यामुळे ह्याचं रिप्रोडक्शन कसं होतं, सिम्पल त्या एकाच सेलमधनं होत असतं. फॉर एक्झाम्पल एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल माहीतच आहे तुम्हाला, अमिबा असेल, पॅरामोशियम असेल, हे कसे असतात ते कुठेही डर्टी वॉटरमध्ये फ्रीली लिव्हिंग करत असतात. नंतर एंटा अमिबा हिस्टोलिटिका, हे जे एंटा अमिबा हिस्टोलिटिका हे पण काय असतात, कॉजेस अमिओबायसिस, आणि हे सुद्धा डर्टी वॉटरमध्ये असतात. त्याचप्रमाणे प्लाझ्मोडियम व्हेवॅक्स कॉजेस मलेरिया. प्लाझ्मोडियम व्हेवॅक्स मुळे काय होत असतं, मलेरिया होत असतो. आणि युग्लेना हा कसा आहे, हे ऑटोट्रोपिक. कसा आहे, ऑटोट्रोपिक. हे सगळे त्याचे एक्झाम्पल्स. नेक्स्ट कुठलं आहे मग, युकॅरियोटिक सेलमधलं फंगाय. कुठला, फंगाय. बघा, फंगाईची साईज किती असते, अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर अँड डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तुम्हाला सांगितलंच मागच्या पिरियडला का हे जे फंगाई म्हणजे बुरशीची असते त्याची ग्रोथ कशावर होत असते, जे काही डेड झालेले ॲनिमल्स असतात, जे काही डेड झालेले ऑर्गॅनिक मॅटर्स असतात, डेड बॉडीज असतात प्लांटच्या किंवा ॲनिमलच्या, त्या डेड बॉडीजवर ह्या फंगसची ग्रोथ होत असते. हे सुद्धा कसे आहेत, युकॅरियोटिक. सम आर युनिसेल्युलर अँड अदर आर व्हिजिबल विथ नेक आय. काही काही कसे असतात, युनिसेल्युलर असतात, आणि काही काही जे फंगस असतात ते कसे दिसतात आपल्याला, व्हिजिबल होऊ शकतात उघड्या डोळ्यांनी. आणि हे बघा, सॅप्रोट्रॉपिक, ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं, सॅप्रोट्रॉपिक असतं. आणि हे पण काय करत असतात, डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरमधलं फूड सगळं ॲब्झॉर्ब करत असतात, आणि त्या डिकेइंग डेड बॉडीजवर काय होत असते, ह्या फंगसची ग्रोथ होत असते. मग ह्याचं जे रिप्रोडक्शन असतं ते कसं असतं, दोन्ही ह्यानी असतं, सेक्शुअली पण असतं आणि असेक्शुअली पण असतं, बाय सेल डिव्हिजन ऑर बडिंग. हे जे फंगस तयार होत असतं, फंगस तयार होत असताना दोन प्रकारचं रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये होत असतं, सेक्शुअलीसुद्धा आणि असेक्शुअली. त्याच्यामध्ये काय असतात, सेल डिव्हिजन आणि बडिंग. एक्झाम्पल काय सांगता येईल, बेकर ईस्ट, मशरूम, कॅन्डिडा. अंडरस्टँड. नेक्स्ट युकॅरियोट सेलमधलं नेक्स्ट काय, अल्गी. काय, अल्गी. ह्याची साईज बघा किती असते, 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. दे आर ॲक्वॅटिक. हे कसे असतात, ॲक्वॅटिक. ह्याची ग्रोथ शक्यतो कुठं होत असते, पाण्यामध्ये होत असते. युकॅरियोट युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. बघा, हे कसे असतात, युकॅरियोट्स असतात. त्याचप्रमाणे ह्याच्यातसुद्धा सिंगल पेशी असते, युनिसेल्युलर आहे. नंतर ऑटोट्रोपिक ऑर्गॅनिझम. ऑटोट्रोपिक ऑर्गॅनिझम बघा, फोटोसिंथेसिस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. ऑटोट्रोपिक आहे म्हटलं, हे याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची ही जी प्रोसेस होत असते ही कशामुळे होत असते, क्लोरोप्लास्ट याच्यामध्ये प्रेझेंट असतं सेलमध्ये, म्हणून ह्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस होत असते. एक्झाम्पल बघा काय सांगता येईल, क्लोरेला, त्याचप्रमाणे क्लॅमायडॉमनस. ह्याच्या ज्या स्पेसिस आहे अल्गीच्या, ह्या सगळ्या कशा असतात, युनिसेल्युलर, अँड मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ नेक आय. आणि काही काही कशा असतात, अल्गी मल्टीसेल्युलरसुद्धा असतात आणि त्या आपण डोळ्यांनी बघूसुद्धा शकतो. समजलं. हे कसले होते, सगळे युकॅरियोट सेल, प्रोटोझोआ, फंगाय आणि अल्गी. नंतर आता काय, 5th नंबरचं व्हायरसेस. व्हायरस म्हणजे काय, विषाणू. मग हा जी विषाणू आहे याची साईज बघा किती असते, ॲप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. बघा आता इथे नॅनो येईल. वरती जे युकॅरियोट सेल होते हे सगळे कसे होते, मायक्रोमीटरमध्ये त्याची साईज होती, पण व्हायरसेसची साईज कशी आहे, नॅनोमीटरमध्ये. 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम और दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एजेस ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. व्हायरस हे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये याचं कन्सिडरेशन नसतं केलेलं, पण जे काही ऑर्गॅनिझम्स असतात, ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, ह्याला म्हणून काय म्हणतात, व्हायरसेसचं कन्सिडरेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये केलेलं नसतं, म्हणून त्याला काय म्हणतात, ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. आणि ह्याचा सेपरेटली स्टडी केला जातो बायोलॉजीमध्ये. बघा, व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मिनिट दॅट दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बघा, व्हायरसेस हे खूप स्मॉल असतात, एक्स्ट्रीमली मिनिट पार्टिकल्स असतात, आणि हे जे असतात दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आणि व्हायरसची साईज इतकी कमी असल्यामुळे ते आपल्याला फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधनंच बघायला मिळतात. आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधनंच तेच बघू शकतो, कारण की बॅक्टेरियापेक्षा 100 टाइम्स ह्याची
साईज कशी असते, स्मॉल असते. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. व्हायरस हे कुठंही बघायला मिळतात इंडिपेंडंट पार्टिकल्समध्ये. त्याचप्रमाणे व्हायरसेस इज अ लॉंग मोलिक्युल ऑफ DNA, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. DNA मीन्स काय, डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. हे आपल्या रक्तात सुद्धा असतं. त्याचप्रमाणे RNA, रायबोन्यूक्लिक ॲसिड. मग हे कवर्ड बाय प्रोटीन कोट. आणि हे DNA असतील, RNA असतील, हे आपल्या बॉडीमध्ये असणारे जे प्रोटीन जे फंक्शन्स असतात ब्लडमध्ये, मग ह्याला कवर कशाने केलेलं असतं, प्रोटीननी. कशाने, प्रोटीननी. व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. बघा, व्हायरसेस कुठं सर्वाइव्ह होत असतात, लिव्हिंग प्लांट्स किंवा ॲनिमल सेलमध्ये. आणि दे प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स. स्वतः व्हायरस काय करत असतात, प्रोटीन तयार करत असतात विथ द हेल्प ऑफ सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. सेल, होस्ट सेलमुळे, दुसऱ्या सेलमुळे ते स्वतःमध्ये प्रोटीन तयार करत असतं. अँड देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम अ फ्री. ते काय करत असतात, होस्ट सेलला, म्हणजे जे दुसऱ्या बॉडीमधले सेल असतात त्याला डिस्ट्रॉय करतात आणि कसे असतात, फ्री. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल. आणि हे जे फ्री व्हायरसेस असतात ते न्यू सेलमध्ये काय होत असतात, इन्फेक्ट होत असतात. बघा, आत्ताच आपण बघतोय करोना हा एक मोठा विषाणू व्हायरस आहे, बरोबर. बघा, दुसऱ्या सेलमधनं तो आलेला असतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. आणि हे प्रत्येक बॉडीला, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय करत असतात, इन्फेक्ट करत असतात. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीज टू प्लांट अँड ॲनिमल. व्हायरसेसमुळे प्लांट आणि ॲनिमल्समध्ये खूप साऱ्या प्रकारचे डिसीजेस होत असतात. व्हायरस बरेच बघा, प्लांटमध्ये, टोमॅटोमध्ये कुठला असतो, विल्ट व्हायरस. कुठला, विल्ट व्हायरस. ह्युमन बॉडीमध्ये कुठले कुठले व्हायरसेस इन्फेक्ट करत असतात बघा, पोलिओ व्हायरस असेल, HIV एड्सचा व्हायरस असेल, म्हणजे HIV असेल, आत्ताच आपण रिसेंट बघू शकतो कोरोना व्हायरस असेल. हे ह्युमन बॉडीवर काय करत असतात, अट्रॅक्ट करत असतात, इन्फेक्ट करत असतात. अंडरस्टँड. थँक्यू. बघा, इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे बुक्स असतील तर बुक्समध्ये सुद्धा हे पिक्चर्स तुम्ही बघू शकतात. थँक्यू.